नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज जो मी ब्लॉग बनवणार आहे तो माझ्या मित्राच्या लग्नाचा ब्लॉग आहे। याआधी मी माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाचा ब्लॉग बनवला होता आणि तो तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो। आज मी तुम्हाला थेट माझ्या मित्राच्या लग्नात घेऊन जाणार आहे। तेथे आपण लग्नाचे काही प्रसंग कव्हर करू। त्याचबरोबर माझा मित्र लग्नाच्या आधी कसा होता आणि लग्नानंतर त्याच्यामध्ये काय बदल घडणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करू। तर मग चला मित्रांनो, येता आहे ना लग्नात, चला। आता त्याच्या घरी आलोय आणि तो निघालाय वरात घेऊन लग्नासाठी। ही आहे वॉक्सवॅगन पोलो GT कार, स्पेशली नवऱ्यासाठी केलेली आहे। म्हणजे खूप 5 वाजता वरात निघणार होती, आता वाजले आहे 8। आता बघूया आता सांताक्रूज सांताक्रूजसाठी किती वेळ लागेल जाण्यासाठी। हा माझा मित्र आहे तेजस। आता त्याच्या लग्नाला सांताक्रूजला चालले, बघूया त्याला, विचारूया काय कसं वाटतंय त्याला। तेजस, कैसा लग रहा है तेरे को? तेरी शादी है, अभी हम लोग जा रहे हैं, बहुत लेट हो गया है, अभी कैसा लग रहा है? नर्वस फील कर रहा है क्या? बहुत मजा आ रहा है। क्या बहुत मजा आ रहा है? अरे भाई मजा तो आएगा। बहुत लेट हो गया, 2 घंटा लेट हो गया। क्यों इतना लेट किया? इतना लेट क्यों किया तू? लेडीज लोग के चक्कर में। क्यों लेडीज लोग के चक्कर में भाई? तेरा शादी तुझे निकल जाना चाहिए था ना। लेडीज लोग बाद में आते थे आराम से। फैमिली को छोड़ के नहीं जा सकता ना भाई। अरे भाई अभी बता, देखो तेरी शादी है, तो कैसा अच्छा लग रहा है कि क्या लग रहा है? नर्वस है? क्या हुआ? नर्वस तो है यार। चल ठीक है। पहली शादी है। भाई सबकी पहली शादी होती, मेरी भी पहली शादी थी। नर्वस तो तू भी रहा होगा ना मेरा भाई। नहीं ना भाई, मैं तो एंजॉय कर रहा था, मेरी शादी है। तू एंजॉय नहीं कर रहा? कर रहे हैं, क्यों नहीं। अरे भाई टेंशन मत ले, मुझे पूरा एक्सपीरियंस है, कुछ भी रहेगा तो मुझे पूछ लेना, ठीक है? हाँ जरूर। ही माझी बायको आणि हा माझा मुलगा भावार, आणि ही माझी बहीण, आणि ही माझी भाची, आणि मैत्रीण आहे। आणि हे सगळे आम्ही आता लग्नात चाललोय। बघूया लग्नात जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू। मी तुम्हाला सगळ्या मोमेंट्स दाखवतो लग्नामधल्या। हे आहे पाठक कॉलेज, सांताक्रूज ईस्ट कॉलेज आहे आणि हॉल पण आहे। आणि हे काही मंडळी आमच्या तिकडची आधीच पोहोचलेली आहे आणि हे बॉम्ब बिम घेऊन आता ते मित्राचं स्वागत केलं जाईल। हा आहे मनोज, त्याचा खास मित्र। आणि बघा हॉल, अजून आपण हॉलमध्ये गेलो नाही, हॉलच्या बाहेरचा एंट्रन्सला आहोत, कारण आता हॉलच्या गेट पासून हॉल पर्यंत वरात निघेल। बघा हा बँड पथक केलेला आहे मस्तपैकी, आणि ही रथ सजवलेली आहे। रथ मध्ये नवऱ्याला बसवण्यात आले नाहीये, थोड्या वेळ त्याला बघूया।
लग्नाच्या हॉलची सजावट बघूया आता कशी, आतमध्ये जाऊया. अजून आपण आतमध्ये गेलो नव्हतो, आता आपण आतमध्ये जाऊया आणि हॉल कसा सजवला ते बघूया. हॉलच्या सुरुवातीला आपले गणपती बाप्पा बघा कसे मस्तपैकी बसले आहेत. गणपती बाप्पांचे दर्शन करूया, मग आपण आतमध्ये जाऊया. हॉलच्या सुरुवातीला सेल्फी पॉइंट ठेवलेला आहे. हा आहे सायकल सेल्फी पॉइंट. हा सेल्फी पॉइंट छान मस्तपैकी सेल्फी पॉइंट सजवला आहे. मस्त हॉल आहे, खूप मोठा प्रशस्त असा हॉल आहे. एसी हॉल असल्यामुळे मस्त थंड हवा आहे. आता आपण स्टेजवरती जाऊया. स्टेजवरती बघूया स्टेजवरती कशा प्रकारचे डेकोरेशन केले आहे. वा, छान असं राजा राणी असा सोफा लावलेला आहे. जेवणासाठी पण छान मस्त अरेंजमेंट केलेली आहे. जेवणासाठी पण जी जागा आहे ती भरपूर मोठी आहे. छान स्पेस आहे इकडे. आता आधी जेवण होईल, त्याच्यानंतर रिसेप्शन सुरू होईल. एका साईडला रिसेप्शन आणि एका साईडला जेवण असा कार्यक्रम आता होईल. कारण की युपी मध्ये पहिलं रिसेप्शन होतं, त्याच्यानंतर रात्री ब्रह्ममुहूर्ताला लग्न होतं. जेवणामध्ये बघूया काय काय आयटम आहे. पुरी, व्हेज कोल्हापुरी, व्हेज पनीर, काश्मीरी पुलाव, राईस जीरा, दाल फ्राय अशा प्रकारचे अनेक पदार्थ जेवणामध्ये ठेवलेले आहेत. मला तर हा हॉल छान आवडला आहे, मस्त. नवरा चालला स्टेज वरती. नवरा दमला आहे, त्याला खूप झोप आली आहे. ए, नींद आ रहा है क्या? आता मुलगी अखेर बाहेर आली. नवरी आता स्टेज वरती जाण्यासाठी तयार आहे. मस्त वेगळी गेटअप केलेला आहे. आणि एक आहे हे डोली करून बोलतात, त्या डोलीमध्ये मुलीला आणण्यात आलेलं आहे. माझ्या मित्राची स्माइल तर बघा, किती ती एक्साइटमेंट. नवरा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, हाच तो क्षण. लग्न म्हणजे दोन जीवाचे मधुर मिलन. सनई सवगडांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण. सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मिलन. सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी गुंफण. शेवटी माझ्या मित्राला जी आवडली त्याने तीच केली. तेजस स्माइल दे, ज्याची वाट बघत होती ती आली.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग असतो. दोन जीवांचे मिलन, दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि नव्या आयुष्याची सुरुवात याचा उत्सव म्हणजे लग्न. नवऱ्याची बॉडीगार्ड बघा. ए बॉडीगार्ड हाथ दिखा सब. हाँ डरने का नहीं. हाँ बोल दो उसको. तेजस ऐसा हो जाए, ऐसा हो जाए ना. अक्षय, संदीप आणि तेजसचे बॉस आहे ते सगळे. प्रेझेंट आणलाय ना. प्रेझेंट द्यायचंय त्याला. ही आमची फॅमिली, माझी फॅमिली आहे. अविनाश, ही ममता, ही आमच्या बाजूवाली, ही माझी बहीण, ही माझी बायको आणि हा आमचा बाबा. हिरो आहे तो एकदम छान छान. हाय बाबा. हाय. लेतो हा माझा भाचा. हाय. आणि हा याचा मित्र मनोज यादव. हा आमचा नवरा नवरी बरोबर फॅमिली फोटो. डन डन डन. आपला डन होगा. आता आपण नवऱ्याच्या भाचीचा व्हिडिओ करूया आणि तिला विचारूया की बाबा तुझ्या मामाचं लग्न आहे, कसं वाटतंय. ठीक है. हाँ अरे मामा का शादी है तो तुमको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है क्या? बहुत अच्छा लग रहा है बहुत. और मालूम है क्या, यहाँ पे सब कुछ मैंने किया और किसी ने कुछ भी नहीं किया. कैमरा मैंने तो कुछ भी बिल्कुल भी नहीं किया है, खाली आगे शूट कर रहे हैं. अरे वाह. फिर तेरी मामी कैसी है? अच्छी है मामी? हाँ मामी बहुत अच्छी है. अच्छा लगा तुझे मामी को मिलके? हाँ बहुत अच्छा लगा. वाह गुड गुड. जय जय श्री राम. लीड इंडिया के सभी दर्शकों को भारत माता की जय. हम अभी आए हुए सांता क्रूज में तेजस्वी यादव यानी तेजस और रोमन रिंग्स के शादी में. और हमारे दोस्त का नाम है प्रकाश, राजन देउलकर, आप, ऋषिकेश, आप, चेतन देउलकर, आप, आप, राधेश्याम यादव. मैं रवि सनातन यादव. और हम उनको शुभेच्छा देते हैं उनके शादी के सुखमय जीवन के लिए. हम शुभकामना करते हैं कि उनका जीवन सुखमय कटे, स्वस्थ रहे, तरक्की करे, उन्नति करे, कूते फले, नहाए धुए और 1 दर्जन तो बोलना है. आप क्या बोलेंगे उनके बारे में? शुभेच्छा. शुभेच्छा. वो शादी की उनको बहुत बहुत ढेर सारी शुभेच्छा. उनके कुछ पुरानी यादें जो उसके बारे में आपने है ना, मैंने बोला था कि रोमन रिंग्स जो शादी से पहले रोमन रिंग्स था वो, मतलब बड़े बड़े बाल रखता था, WWE का चैंपियंस रोमन रिंग सेम वैसे ही दिखता था. लेकिन उनके लाइफ में राजनंदिनी आई और उन्होंने रोमन रिंग्स को भगा दिया और आज वो खाली तेजस गुप्ता करके रह गए. अंडा खाते थे, खूब अंडा खाते थे, जिम करते थे. लेकिन देखते अभी शादी के बाद क्या होता है, अंडा खाते जिम करते कि नहीं, क्योंकि शादी के बाद आदमी का लाइफ चेंज हो जाता है. अभी सो के कितने बजे उठता है वो भी देखना पड़ेगा. नहीं, सो के तो वो आराम से उठता वो है. अपना रेगुलर कार्य हमेशा करता है. हाँ. बट जो रोमन रिंग जैसा बॉडी बनाना चाहते थे उन पे कहीं ब्रेक लगा है. तेजस भाई देख लो, अभी से आपके दोस्त कयास लगा रहे हैं कि अभी आप जिम जाओगे कि नहीं, अंडा खाओगे कि नहीं, रोमन रिंग कहलाओगे कि नहीं. आप क्या साबित करना है कर देना भाई. जोरू का गुलाम अरे रहेगा. इनके अनुभव से उन्होंने उनका मार्गदर्शन किया. अब देखते हैं रियलिटी में क्या होता है. भाई हम दोस्त हैं, सिर्फ सलाह दे सकते हैं. जो हम भुगते हैं वो तुम मत भुगतो. लेकिन शादी का लड्डू है, जो खाएगा पछताएगा, जो ना खाएगा वो भी पछताएगा. तेजस्वी गुप्ता हमारे दोस्त, हम आए हैं इनके शादी में और ये सभी दोस्त आए हैं शादी में. आज हम जानने की कोशिश करते हैं कि शादी के बाद जो सुनने में आया है कि जोरू का गुलाम बन के रहूंगा, वो सच में
हो सकता है क्या? सर आप अपने शादी के अनुभव के बारे में बताइए, जैसे कि आपके दोस्त बताए हैं कि भाई ये क्या बताएंगे अभी इनकी शादी के बारे में? ये खुद परेशान हो गए। अभी हम 4 दोस्त थे खास, उसमें से एक दोस्त की शादी तो हो चुकी है, बट अभी 2 महीने बाद पता चलेगा कि आप लोग मना किए थे सुनने में आया। हाँ मना तो किया, खासकर इसमें मना किया था। क्यों भाई क्यों मना किए? क्या एक्सपीरियंस है आपका? आगे आ जाओ, इसको ना अपना एक्सपीरियंस बताएं। आप लोग साथ में जाते थे, खाते थे, घूमते थे, टहलते थे, दूर दूर तक ड्राइविंग करने के लिए जाते थे। बताइए जो आप तो शादी होने ही जा रहे, बल्कि चढ़ने वाले, अब अनुभव बताइए अपना। अभी अब मेरा अनुभव तो नहीं है कुछ इस शादी में, अभी मेरा हुआ नहीं है, लेकिन मुझे इतना पता है कि अभी जैसे कि शादी हो गया है, फर्क आएगा क्या? दोस्ती में शायद ही कोई फर्क आएगा, अभी वो तो पता ही चलेगा, दूसरे दिन से कुछ पता चलेगा। अभी हमें जब कॉल आएगा, मैसेज नहीं आएगा, कॉल नहीं उठाएगा, चलेगा कॉल नहीं उठाएगा, जब हमारे प्लान कैंसिल होंगे, प्लान कैंसिल होंगे हमारे, उसके क्या बाद लगता है कि दोस्ती में कुछ दरार आएगा? दोस्ती में दरार कभी नो एंड नेवर, दोस्ती में दरार कभी नहीं आएगा, बोल दिया उसने। नो एंड नेवर। तो अंडा उंडा खाएंगे, जिम जाएंगे, ना खाएंगे, जिम जाएंगे, रोमांटिक बने रहेंगे, वैसे ही रहेंगे। ड्राइव पे भी जाएंगे साथ में। गाना गा दो उनके लिए, हम तो जोरू का गुलाम बन के रहेगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.